मित्रांनो, आज आपण आझाद हिंद सेनेचा पराक्रम आणि आझाद हिंद सेनेची एकंदर कामगिरी हे विचारात घेणार आहोत. बघा, 1939 मध्ये जर्मनीच्या हिटलरने युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकलेली आहे आणि बघता बघता या ठिणगीचं रूपांतर वणव्यामध्ये झालेलं आहे आणि या वणव्यामध्ये संपूर्ण जग हे होरपळून निघालेलं आहे. अत्यंत विध्वंसकारी अशा स्वरूपाचं दुसरं महायुद्ध राहिलेलं आहे. या महायुद्धाचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला आणि मानव जातीला हे भोगावे लागलेले आहेत. तर या महायुद्धामध्ये भारत हा ब्रिटनच्या बाजूने उतरत असल्याची परस्पर घोषणा ब्रिटिशांनी केलेली आहे. ब्रिटिशांच्या या निर्णयाला महात्मा गांधी आणि राष्ट्रीय सभेनं तीव्र अशा स्वरूपाचा विरोध दर्शविलेला आहे. खरं म्हणजे एवढा मोठा निर्णय भारतीय नेत्यांना आणि भारतीयांना विचारात न घेता भारत हा ब्रिटनच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरत आहे अशी परस्पर घोषणा ब्रिटिशांनी करायला नको होती, परंतु ही कृती मुद्दामहून ब्रिटिशांनी केलेली होती. त्यांच्या या कृतीचा निषेध ही राष्ट्रीय सभा आणि महात्मा गांधींनी केलेला होता. याच दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान हा जर्मनीच्या बाजूने दोस्त राष्ट्राच्या विरोधामध्ये उतरलेला होता. इंग्लंड आणि फ्रान्सच्या फौजा युरोपमध्ये गुंतलेले आहेत हे जपानच्या लक्षामध्ये आल्यानंतर जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांचा प्रदेश आणि त्या भागातील भारतीय सैन्य आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. याच फौजेतून रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची निर्मिती केलेली आहे आणि याच आझाद हिंद सेनेचं नेतृत्व पुढे चालून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना झाल्याची घोषणाही केलेली आहे. बघा, 1943च्या अखेरीस अंदमान आणि निकोबार ही बेटं आझाद हिंद सरकारच्या ताब्यामध्ये आलेली आहेत. तेव्हा या बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शहीद आणि स्वराज्य अशी नावं दिलेली आहेत. या बेटांचं नामकरण त्यांनी स्वराज्य आणि शहीद या स्वरूपामध्ये केलेलं आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, चलो दिल्ली, अशा अनेक घोषणा सुभाष बाबूंनी अजरामर केलेल्या होत्या. या घोषणा सुद्धा मोठ्या उद्बोधक अशा स्वरूपाच्या होत्या. बघा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा या घोषणेतून सुभाष बाबूंना स्वातंत्र्य हे आत्मबलिदानातून प्राप्त होत असतं. संघर्षाशिवाय स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे. त्यासाठी सर्वस्वाची म्हणजे सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ही नागरिकांनी ठेवली पाहिजे. त्या स्वरूपाची मानसिकता भारतीयांची व्हावी म्हणून अशा स्वरूपाची घोषणा नेताजींनी दिलेली होती. चलो दिल्ली म्हणजे दिल्ली आम्हाला पादाक्रांत करायचे, दिल्ली आम्हाला जिंकायची आहे, हे राष्ट्र आमचं आहे, या राष्ट्रावरती राज्य करण्याचा आमचा नैतिक अधिकार आहे. ही भावना सुद्धा भारतीयांच्या मनामध्ये त्यांना निर्माण करायची होती आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी अशा पद्धतीचा एक जोश, एक नवीन उन्मेष, एक नवीन चैतन्य या घोषणेच्या माध्यमातून
आझाद हिंद सेनेमध्ये आणि एकंदर भारतीयांच्या मनामध्ये सुभाष बाबूंनी निर्माण केलेली होती. आझाद हिंद सेनेचे हे सैनिक अधिकारी ज्यावेळेस एकमेकांना भेटायचे त्यावेळेस ते अभिवादन जय हिंद या स्वरूपामध्ये करायचे. जय हिंद या अभिवादनामध्ये हिंदुस्थान विषयीची एक अनामिक ओढ आहे, या देशाविषयीचं एक प्रेम आहे, एक चैतन्याच्या अशा स्वरूपाची ही घोषणा आहे. अशा अनेक घोषणा सुभाष बाबूंनी त्या कालखंडामध्ये अजरामर केलेल्या आहेत. बघा 1944 मध्ये म्यानमारचा आराकानचा प्रदेश आझाद हिंद सेनेनं पादाक्रांत केलेला आहे आणि आसामच्या पूर्व सीमेवरील माओडॉक हे ठाणं आझाद हिंद सेनेनं जिंकून घेतलेलं आहे. कोहिमा जिंकून आझाद हिंद सेनेनं इम्फालची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. इम्फालच्या मोहिमेला आझाद हिंद सेनेच्या या इतिहासामध्ये मोठं गौरवाचं स्थान आहे. इम्फालच्या या मोहिमेमध्ये आझाद हिंद सेनेनं मोठ्या पराक्रमाने मोठ्या धैर्याने ब्रिटिशांशी दोन हात केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय पटलावरती जपान हा याच वेळेस शरण आलेला होता आणि त्यामुळं जपानकडून आझाद हिंद सेनेला मिळणारी मदत ही बंद झालेली होती. अशाही परिस्थितीमध्ये ब्रिटिशांशी अत्यंत धैर्यानं आणि झुंजार प्रवृत्तीनं आझाद हिंद सेनेनं हा लढा दिलेला होता. हा लढा भलेही आझाद हिंद सेनेला अर्धवट सोडावा लागला, ही मोहीम अर्धवट राहिली असली तरी हा मोठा रोमहर्षक अशा पद्धतीचा संघर्ष होता. मोठा नेटाने हा लढा आझाद हिंद सेनेनं लढलेला आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींच्या विमानाला अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा अंत झालेला असल्यामुळं आझाद हिंद सेनेला आपली शस्त्रे खाली ठेवावी लागलेली आहेत. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटन अडचणीत आहे, या अडचणीचा फायदा घेतला पाहिजे. ब्रिटनच्या शत्रूचं सहकार्य घेऊन ब्रिटिशांना पराभूत केलं पाहिजे, त्यांच्याशी लढा दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर स्वातंत्र्य पदरामध्ये पाडून घेतलं पाहिजे, अशी नेताजींची भूमिका होती. आणि मोठ्या आत्मविश्वासानं मोठ्या जिद्दीनं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशक्य वाटणारी ही गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवलेली होती. जपानचे पंतप्रधान टोजो जे आहेत त्यांनी आझाद हिंद सेना आणि जपानी फौज यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश ताब्यामध्ये घ्यावा, त्या लढ्याचं नेतृत्व आझाद हिंद सेनेने करावा अशा स्वरूपाची योजना आखलेली होती. पण दुर्दैवानं दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने शरणागती पत्करल्यामुळं, जर्मनीचा पराभव झाल्यामुळं, अक्ष गटाचा पराभव झाल्यामुळं त्यांची ती योजना फलद्रूप होऊ शकली नाही. परंतु या देशाविषयी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मनामध्ये जी देशभक्ती होती, जे देशप्रेम होतं, ते अतुलनीय अशा स्वरूपाचं होतं. आणि त्यामुळंच या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद हिंद सेनेच्या आणि आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून नेताजींनी हा रोमहर्षक अशा स्वरूपाचा लढा उभा केलेला होता. आझाद हिंद सेनेच्या या लढ्यामुळं भारताचं स्वातंत्र्य हे नजीक येऊन टेपलेलं आहे. भारताला स्वातंत्र्य लवकर
प्राप्त झालेलं आहे हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यामध्ये आझाद हिंद सेनेचा पराक्रम, आझाद हिंद सेनेची कामगिरी आणि या संबंध प्रक्रियेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या सहकार्याची असणारी ही भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. हेही आपण या लढ्याचा अभ्यास करत असताना आवर्जून लक्षामध्ये घेतलं पाहिजे.